नाट्यकलेची परंपरा जोपासणारं गाव म्हणून गोंदवले खुर्दचा उल्लेख आवर्जून केला जातो. सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एखादं खेडेगाव इतकं मोठं काम करत असेल याचा खरं तर बाहेरून विश्वास बसत नाही. पण दरवर्षी आपण हे शिवधनुष्य उचलत आहात. आपल्या सगळ्यांचं त्यासाठी खरं तर कौतुकाने अभिनंदन करायला हवं. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा यात्रा उत्सव इथं आयोजित केला जातो. पण भगवान श्रीकृष्ण त्या सगळ्याची लढत राहिले. तो कालिया सर्प जिथं जायचा तिथं भीती किती असेल, तो मारायला चालला होता भगवान श्रीकृष्ण. मग तो कालिया श्रीकृष्ण पळून गेले, माघार घेतली नाही. आपण एवढंच आपल्याला पुढे काय जमणार आहे. काय केलं? धारस घेतली ना उडी, केलं ना मर्दान. आपण काय वाचतो, भगवान श्रीकृष्णाने कालियाचं मर्दन केलं. कालिया कोण होता? 5 फण्यांचा सर्प होता. त्या 5 फण्या कुठल्या? काम, क्रोध, मोह, माया आणि मत्सर. प्रमुख गोष्टी आहेत. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर संपून टाका. विजय भगवान श्रीकृष्णाला लहानपणीच मिळवला. सगळ्यात महत्वाचं का कृष्ण भगवान झाले, या षडरिपूंवर भगवान श्रीकृष्णाने विजय मिळवला. आमच्या मुलांना सांगितलं, आम्ही आमच्या पोरांना अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, पैशाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं ते शिकवलं नाही. हो, एखादा कोणाचा तरी खून करतो, त्याला परत विचारतात कसं काय? भावनेच्या भारात झाले. एखादा आत्महत्या करायला जातो, कुणीतरी बघतो तर काही मनातलं यशाचा पासवर्ड यासारखी पुस्तकं सरांनी त्यांच्या लेखणीतून समाजासाठी वाहिली आणि त्याचा बोध घेत काही तरुण पिढी घडत आहे. यानंतर यात्रा कमिटीला विनंती आहे की थोडी प्रस्तावना व्हावी आणि त्यानंतर सरांच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आदरणीय सर उठा. हो सर, कार्यक्रमाची प्रस्तावना करा. सर, आमच्या या गोंदवले खुर्द नगरीमध्ये जवळजवळ 40 ते 50 वर्षाचे आपल्याला या ठिकाणी आणलेलं आहे.